हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस याच्यावर डिपेंड असणारे काही न्यूमरिकल्स पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्नॉट इंजिन, कार्नॉट रेफ्रिजरेटर, हीट इंजिन याच्यावर डिपेंड असणारे न्यूमरिकल्स बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे बघा, हीट इंजिनसाठी आपण इफिशियन्सी फाइंड आउट करतो. हीट इंजिन त्याची इफिशियन्सी काढण्यासाठी सिम्बॉल इटा हा यूज केला जातो आणि इटा इक्वल टू फॉर्म्युला काय असतो W/Q1. आता याच्यामध्ये हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, तर Q1 आणि Q2 हे काय आहेत. ओके, तर Q1 म्हणजे काय आहे, तर हीट ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम हॉट रिझर्वॉयर आणि Q2 काय असते, कोल्ड रिझर्वॉयरची हीट. ओके, म्हणजे Q1 आणि Q2 काय असतात, Q1 आहे हीट ॲब्सॉर्ब्ड ऑर रिलीज टू द हॉट रिझर्वॉयर आणि Q2 काय असते, हीट ॲब्सॉर्ब्ड ऑर रिलीज फ्रॉम कोल्ड रिझर्वॉयर. ओके, आता इथे आपण ज्यावेळेस न्यूमरिकल सॉल्व करतो त्यावेळेस Q1 Q2च्या जागी तुम्ही T1 T2 म्हणजे त्याचे ॲब्सल्यूट टेम्परेचरसुद्धा पुटअप करू शकता. तर त्याच्यावर डिपेंड असणारे आपण एक्झाम्पल घेणारच आहोत. त्याच्यामध्ये तुमच्या ते लक्षात येईल. फक्त एक माहिती पाहिजे आपल्याला की हीट इंजिन जे आहे त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करतो इफिशियन्सी आणि रेफ्रिजरेटर जो आहे त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करतो कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. ओके, हीट इंजिनसाठी इफिशियन्सी फाइंड आउट केली जाते आणि रेफ्रिजरेटरसाठी कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फाइंड आउट केला जातो. आपण थेरीमध्ये हे सगळं बघितलेलं आहे. तर आज आपण याच्यावर डिपेंड असणारे एक्झाम्पल्स बघतोय. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल सगळ्यांनी रीड करायचं आहे. अ कार्नॉट इंजिन वर्किंग बिटवीन 300 केल्विन टू 600 केल्विन. आता एक लक्षात ठेवायचं, ऑलवेज टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वॉयर त्याला सिम्बॉल घेतला जातो T1 आणि टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वॉयर त्याचा सिम्बॉल असेल T2. ऑलवेज घेताना T1 म्हणजे काय असेल, हायर टेम्परेचर म्हणजे हॉट रिझर्वॉयरचं टेम्परेचर आणि T2 हे काय असेल तर कोल्ड रिझर्वॉयरचं टेम्परेचर. म्हणजे जे हायर टेम्परेचर आहे त्याला सिम्बॉल लिहायचं आहे T1 आणि जे लोअर टेम्परेचर आहे त्याचा सिम्बॉल असेल T2. मग याच्यामध्ये आपल्याला गिव्हन काय आहे बघा की T1 किती आहे 600 केल्विन आणि T2 किती आहे 300 केल्विन. मग आपण पहिल्यांदा गिव्हन लिहूयात. T1 इज इक्वल टू किती आहे 600 केल्विन, T2 इज इक्वल टू किती आहे 300 केल्विन. आता याच्यामध्ये जिथे हॉट रिझर्वॉयर आपण म्हणतो त्याला आपण सोर्स असं सुद्धा म्हणतो आणि कोल्ड रिझर्वॉयर जो आहे त्याला आपण सिंक असं सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा, सोर्स दिला असेल, समजा एक्झाम्पलमध्ये सोर्सचं टेम्परेचर दिलं आहे तर ते टेम्परेचर म्हणजे असेल T1 आणि ते टेम्परेचर कुणाचं असेल, हॉट रिझर्वॉयरचं. सपोज एक्झाम्पलमध्ये टेम्परेचर ऑफ सिंक असं दिलं असेल, टेम्परेचर ऑफ सिंक, तर त्या केसमध्ये ते टेम्परेचर कुणाचं असणार आहे, तर कोल्ड रिझर्वॉयरचं टेम्परेचर असणार आहे आणि ते सिम्बॉल T2 या सिम्बॉलनी रिप्रेझेंट केलं जाईल. ओके, मग आता इथे हायर टेम्परेचर आहे 600 केल्विन आणि हे असेल टेम्परेचर ऑफ द सोर्स विच इज T1 इक्वल टू 600 केल्विन. त्यानंतर 300 केल्विन इट इज द लोएस्ट टेम्परेचर, सो इट इज द टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वॉयर, दॅट इज द टेम्परेचर ऑफ सिंक अँड द सिम्बॉल इज T2 विच इज इक्वल टू 300 केल्विन. ओके, पुढे काय सांगितलं बघा, कार्नॉट इंजिन आहे. कार्नॉट इंजिन म्हणजे काय आहे, हीट इंजिन आहे आणि कार्नॉट रेफ्रिजरेटर म्हणजे काय आहे, रेफ्रिजरेटर आहे. ओके, मग कार्नॉट इंजिन वर्किंग बिटवीन दिस टू टेम्परेचर्स हॅज वर्क आउटपुट ऑफ 800 जूल आणि W दिलंय तुम्हाला, वर्क डन किती आहे बघा 800 जूल आहे पर सायकल. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाइड टू इंजिन फ्रॉम द सोर्स पर सायकल. तुम्हाला विचारलंय काय बघा, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाइड टू इंजिन फ्रॉम सोर्स पर सायकल. तुम्हाला अमाऊंट ऑफ हीट फाइंड आउट करायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला बघा, हीट इंजिन आहे, हीट इंजिनसाठी आपण फाइंड आउट करतो इफिशियन्सी आणि इफिशियन्सीसाठी सिम्बॉल असतो इटा आणि इफिशियन्सीचा सिम्बॉल इटा जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे W/Q. फॉर्म्युला काय आहे बघा, W/Q आणि इथे हा Q1 असेल. ओके, W/Q1 याच्यावरून आपल्याला काय मिळतो, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. आता Q1 म्हणजे काय असते, अमाऊंट ऑफ हीट
ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द हॉट रिझर्वॉयर ती असते Q1. आता इथे W जो आहे तो फाइंड आउट केला जातो Q1 मायनस Q2 या फॉर्म्युलाचा यूज करून आणि डिवायडेड बाय काय असेल Q1. बघा Wच्या ऐवजी आपण Q1 मायनस Q2 टाकला आणि डिवायडेड बाय Q1 लिहिला. आता पुढे लक्षात ठेवायचं की इथंपर्यंत आपण थेरीमध्ये पाहिलं आहे की इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे Q1 मायनस Q2 अपॉन Q1 हे आपण थेरीमध्ये पाहिलं आहे. पण ज्यावेळेस आपण न्यूमरिकल्स सोडवतोय तर त्या न्यूमरिकल्समध्ये आपल्याला टेम्परेचर्स गिव्हन असतात. मग टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये हा फॉर्म्युला कसा लिहायचा तर Q1च्या ऐवजी लिहायचा T1, Q2च्या ऐवजी लिहायचा T2 आणि हा Q1 आहे परत त्याच्याऐवजी T1. बघा इटा इज इक्वल टू W अपॉन Q1 आहे. W म्हणजे असेल Q1 मायनस Q2 डिवायडेड बाय Q1. Q1च्या रिप्लेसमध्ये काय लिहिलं आपण T1, Q2च्या जागी T2 आणि Q1च्या जागी परत T1. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला तर इटा इज इक्वल टू काय T1 मायनस T2 अपॉन T1. म्हणजेच इटा इक्वल टू परत काय माहिती आपल्याला W अपॉन Q1 आहे. मग आपण W अपॉन Q1 इज इक्वल टू T1 मायनस T2 अपॉन T1 असं लिहू शकतो. W अपॉन Q1 इज इक्वल टू काय असेल T1 मायनस T2 अपॉन T1. ओके, तर आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे Q1. ओके, Q1 काढायचं आहे. मग आपण व्हॅल्यूज टाकूयात. काय येईल बघा Q1 सपोज इकडे घेतला मी तर ही जी टर्म आहे ही LHSला येईल. ओके, मग Q1 सपोज मी इकडे पलीकडे टाकलेला आहे. इथे W ॲज इट इज राहणार आणि ही जी टर्म आहे ही इकडे गेली सपोज तर ती रिव्हर्स होईल. म्हणजे T1 न्यूमरेटरला असेल आणि T1 मायनस T2 हा डिनॉमिनेटरला असेल. मग आता याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यूज टाकल्या तर पुढे आन्सर काय येईल बघूया. सो Q1 इज इक्वल टू W किती आहे बघा W आहे 800 जूल. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये T1 किती आहे 600 आणि डिव्हायडेड बाय T1 मायनस T2 करायचं म्हणजे 600 मायनस 300. पुढे काय येईल बघा आन्सर मग 800 इंटू 600 अपॉन 300. काय आलं बघा 800 इंटू 600 अपॉन 300 म्हणजे इथं आन्सर आलं 800 इंटू 2 विच इज इक्वल टू 1600 जूल पर सायकल. जूल पर सायकल दिस इज Q1. ओके, आन्सर बघा आपलं फायनल काय आलं 1600 जूल पर सायकल. सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट ऑप्शन. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर ज्या वेळेस कार्नॉट इंजिन हीट इंजिन याचे एक्झाम्पल्स असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला इफिशियन्सीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. इटाचा फॉर्म्युला आहे W अपॉन Q1. W म्हणजे असतं Q1 मायनस Q2 अपॉन Q1 आणि याच्या जागी तुम्ही T1 T2 टाकू शकता. Q1च्या ऐवजी T1 टाकला, Q2च्या जागी आपण T2 टाकला आणि मग हे दोन फॉर्म्युले आपण इक्वेट केले आणि आपल्याला आन्सर कोणाचं मिळालं Q1चं किती आहे बघा 1600 जूल पर सायकल. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड बघा. द कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ कार्नॉट रेफ्रिजरेटर वर्किंग बिटवीन 30 डिग्री सेल्सिअस अँड 0 डिग्री सेल्सिअस. काय सांगितलेलं आहे बघा, काय विचारलं आहे आपल्याला कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स विचारला आहे. कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स कुणाचा विचारला आहे कार्नॉट रेफ्रिजरेटरचा. ओके, आणि तो वर्क होतोय कुठे 30 डिग्री सेल्सिअस अँड 20 डिग्री सेल्सिअस. आता मला सांगा हे 30 आहे आणि हे 0 आहे. मग याच्यातलं हायेस्ट टेम्परेचर हे कोणतं असेल 30 डिग्री सेल्सिअस. हायेस्ट टेम्परेचरला सिम्बॉल कोणता घ्यायचा ऑलवेज T1 आणि लोएस्ट टेम्परेचर जे आहे त्याला सिम्बॉल कोणता घ्यायचा ऑलवेज T2. दिस इज द टेम्परेचर ऑफ सोर्स विच इज रिप्रेझेंटेड बाय T1 and this is the temperature of sink which is represented by T2. ओके, म्हणजे आपल्याला गिव्हन काय आहे T1 आणि T2 या दोन व्हॅल्यूज गिव्हन आहेत. T1 किती आहे बघा 30 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजेच 30 प्लस 273 30 प्लस 273 म्हणजे किती येणार बघा 303 केल्व्हिन. ओके, T2 किती असेल 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती 0 प्लस 273 विच इज इक्वल टू 273 केल्व्हिन. ओके, त्यानंतर आता आपल्याला पुढे T1 T2 कळाले. कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स K या सिम्बॉलनी रिप्रेझेंट केला जातो.
कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ कार्नॉट रेफ्रिजरेटर, त्याचा सिम्बॉल आहे के आणि त्याचा फॉर्म्युला कोणता असतो तर Q2/W. काय फॉर्म्युला असतो बघा Q2/W. आणि हा फॉर्म्युला जर पुढे स्प्लिट केला तर तो काय येतो Q2 इथे ॲज इट इज राहणार डिवायडेड बाय Wची व्हॅल्यू असेल Q1 - Q2. बघा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, जसं आपण हीट इंजिनसाठी इफिशियन्सी काढली, इफिशियन्सी काढताना फॉर्म्युला घेतला होता W/Q1, त्याचप्रमाणे आपण ह्याच्यासाठी रेफ्रिजरेटरसाठी इफिशियन्सी काढत नाही, तिथे काय काढलं जातं कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फाइंड आउट केला जातो आणि त्याचा फॉर्म्युला आहे K = Q2/W. ओके. आणि इथे Q2 म्हणजे काय असते, Q2 म्हणजे असते अमाऊंट ऑफ हीट टेकन फ्रॉम द कोल्ड रिझर्वॉयर. ओके. Q2 म्हणजे काय असते अमाऊंट ऑफ हीट टेकन फ्रॉम द कोल्ड रिझर्वॉयर. ओके. आता W म्हणजे काय तर Q1 - Q2. Q2/Q1 - Q2 हा फॉर्म्युला कुणाचा मिळाला Kचा मिळाला. पण आपल्याला एक्झाम्पलमध्ये Q1 Q2 या व्हॅल्यूज गिव्हन आहेत का नाही आहेत गिव्हन. गिव्हन काय आहे आपल्याला टेम्परेचर्स गिव्हन आहेत. म्हणजे काय केलं पाहिजे तर हा जो फॉर्म्युला आहे त्याला आपण T1 T2च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करूयात. मग फॉर्म्युला पुढे काय येईल देअरफॉर K = Q2च्या जागी टाकूयात T2/Q1 - Q2 म्हणजे T1 - T2. बघा T2/T1 - T2. मग T2 किती आहे बघा T2 आहे 273 अपॉन T1 - T2 करा T1 - T2 303 - 273. पुढे काय येईल बघा 273 डिवायडेड बाय 30. 73/30 केलं तर आन्सर आपल्याला मिळेल 9.1 आणि 9.1 इट इज अप्रॉक्सिमेटली K = 9. ओके. 9.1 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती असेल 9 आणि ऑप्शन C हा इथे करेक्ट ऑप्शन आपल्याला मिळालेला आहे. ओके. इथे आपण काय फाइंड आउट केला कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काढला कोणासाठी कार्नॉट रेफ्रिजरेटरसाठी. नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड बघा कार्नॉट इंजिन हॅविंग इफिशियन्सी eta = 1/10 ॲज हीट इंजिन इज यूज्ड ॲज रेफ्रिजरेटर. Work done on the system is 10 joule. Then amount of energy absorbed from reservoir at lower temperature is. काय काय सांगितले बघा आपल्याला कार्नॉट इंजिन हॅविंग इफिशियन्सी eta which is equal to 1/10. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की वर्क डन ऑन सिस्टीम इज 10 जूल म्हणजे आपल्याला गिव्हन आहे eta इज इक्वल टू 1/10. त्यानंतर W गिव्हन आहे W किती आहे बघा 10 जूल. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब फ्रॉम रिझर्वॉयर ॲट लोअर टेम्परेचर. याच्यामध्ये थोडासा तुम्ही विचार करा की याच्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे. ओके. पहिल्यांदा हे दोन्ही एक्झाम्पल्स नोट करून घ्यायचेत. आता इथे मी तुम्हाला हिंट सांगितलेले आहेत त्याच्यावरून ते एक्झाम्पल थोडंसं सॉल्व करता येते का बघा 2 मिनिटात तुम्हाला काय लक्षात येते ते बघून आपण पुढे सॉल्व करूयात. ओके. बघा काय समजलं याच्यामध्ये कार्नॉट इंजिन हॅविंग इफिशियन्सी eta = 1/10. ओके. आणि W गिव्हन आहे. काय केलं पाहिजे आता याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला इटाचा फॉर्म्युला माहिती आहे. ओके. तो आपण पहिल्यांदा यूज करू शकतो. eta इज इक्वल टू काय असतं बघा T1 - T2/T1. eta इज इक्वल टू काय असतं T1 - T2/T1. इथे आहे ना फॉर्म्युला eta इज इक्वल टू काय T1 - T2/T1. मग तोच फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय. म्हणजेच काय तर 1 - T2/T1. 1 - काय असेल T2/T1. eta आपल्याला गिव्हन आहे eta किती आहे 1/10. 1/10 इज इक्वल टू 1 - T2/T1. देअरफॉर
1 मायनस 1/10 इज इक्वल टू T2 अपॉन T1. बघा 1 मायनस 1/10 इज इक्वल टू काय असेल T2 अपॉन T1. देअरफॉर T2 अपॉन T1 इज इक्वल टू 9/10. काय असेल T2 अपॉन T1 इक्वल टू 9/10. देअरफॉर T1 अपॉन T2 इज इक्वल टू काय असेल बघा T1 अपॉन T2 इज इक्वल टू 10/9. T1 अपॉन T2 इक्वल टू असेल 10/9. त्यानंतर आता आपल्याला W फाइंड आउट करायचा आहे विच इज इक्वल टू Q2 इंटू ब्रॅकेट W इक्वल टू Q2 इंटू ब्रॅकेट T1 मायनस T2 मायनस 1. T1 मायनस T2 मायनस 1. आता आपल्याला हे पुढे सॉल्व करायचं आहे. सगळ्यांनी हे 2 एक्झाम्पल्स नोट करून घेतलेले असतील. वाटल्यास एकदा ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग हे एक्झाम्पल आपण इकडे पुढे सॉल्व करूयात. ओके, पहिल्यांदा याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे सगळ्यांनी. झालं असेल. आता पुढे हे एक्झाम्पल आपण सॉल्व करूयात. इथे बघा Wचा फॉर्म्युला Q2 इंटू ब्रॅकेट T1 अपॉन T2 मायनस 1. देअरफॉर आता याच्यामध्ये W आपल्याला गिव्हन आहे. W किती आहे 10 जूल. Q2 फाइंड आउट करायचा आहे. T1 अपॉन T2 किती मिळाला 10 अपॉन 9 मायनस 1. सो 10 इक्वल टू Q2 इंटू 1/9. 10/9 मायनस 1 दॅट इज 1/9. सो Q2 इज इक्वल टू 90 जूल. आन्सर किती आलं बघा Q2 इज इक्वल टू 90 जूल. ऑप्शन बी विल बी द करेक्ट ऑप्शन. काय काय केलं इटा आपल्याला माहिती आहे, W माहिती आहे, मग इटाचा फॉर्म्युला यूज केला T1 मायनस T2 अपॉन T1 आणि याचा यूज करून आपण T1 अपॉन T2 हा रेशो काढला. ओके, आणि Wचा फॉर्म्युला काय आहे Q2 इंटू ब्रॅकेट T1 अपॉन T2 मायनस 1 आणि याच्यावरून आपण Q2 फाइंड आउट केला आणि याचा आन्सर किती मिळाला आपल्याला 90 जूल. सगळ्यांनी हे एक्झाम्पल सुद्धा नोट करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द इफिशियन्सी ऑफ आयडियल हीट इंजिन वर्किंग बिटवीन फ्रीजिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज. काय सांगितलं आहे फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट या 2 पॉईंटमध्ये वर्क होणाऱ्या हीट इंजिनची आपल्याला इफिशियन्सी फाइंड आउट करायची आहे. मग याच्यामध्ये फ्रीजिंग पॉईंट किती असतो माहिती आहे आपल्याला. फ्रीजिंग पॉईंट किती आहे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती असतो 273 केल्व्हिन आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो किती असतो 100 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती असतो 373 केल्व्हिन. म्हणजेच याच्यामधलं हायर टेम्परेचर कोणतं असणार आहे बॉइलिंग पॉईंट आणि लोअर टेम्परेचर कोणतं असणार आहे फ्रीजिंग पॉईंट. मग हायर टेम्परेचर आहे बॉइलिंग पॉईंट तर त्याला सिम्बॉल आपण T1 असं घेऊ शकतो आणि लोअर टेम्परेचर फ्रीजिंग पॉईंट आहे त्याला आपण सिम्बॉल T2 असं घेऊ शकतो. मग T1 किती आहे बघा T1 म्हणजे बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर ते असतं 100 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती आहे 373 केल्व्हिन आणि T2 म्हणजे असेल फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट असतो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती असतो 273 केल्व्हिन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन म्हणजेच इटा फाइंड आउट करायचा आहे. इटाचा फॉर्म्युला असतो बघा W अपॉन Q1 म्हणजेच Q1 मायनस Q2 अपॉन Q1 आणि पुढे T1 मायनस T2 अपॉन T1 असा हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. मग याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यूज टाकल्या तर आन्सर काय येईल बघा. T1 किती आहे 373 मायनस T2 किती आहे 273 डिवायडेड बाय T1 373 दॅट इज 100 अपॉन 373. आता इफिशियन्सी आपल्याला विचारली आहे कशामध्ये बघा ऑप्शन्समध्ये पर्सेंटमध्ये विचारली आहे. मग पर्सेंटमध्ये काढायची असेल तर हे जे मिळाली आपल्याला व्हॅल्यू याला 100 काय करायचं मल्टिप्लाय म्हणजेच इटाची व्हॅल्यू काय येईल बघा. इटा इज इक्वल टू 100 इंटू 100 डिवायडेड बाय 373 आणि ॲप्रॉक्सिमेटली हे आन्सर जर तुम्ही फाइंड आउट केलं तर ते किती येईल बघा 26.8%.
इटाची व्हॅल्यू किती असेल 26.8%. बघा काय काय केलं. इटाचा फॉर्म्युला W/Q1 म्हणजेच Q1 - Q2/Q1. याचा अर्थ Q1च्या जागी T1 टाकायचा, Q2च्या जागी T2 टाकायचा. T1 - T2/T1 याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या आणि पर्सेंटेजमध्ये आन्सर पाहिजे म्हणून त्याला 100ने मल्टिप्लाय केलं. आन्सर किती मिळालं 26.8%. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघतोय. अ रेफ्रिजरेटर विथ कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स 1/3 रिलीजेस 200 जूल ऑफ हीट टू हॉट रिझर्वॉयर. देन वर्क डन ऑन द वर्किंग सबस्टन्स इज. काय सांगितले बघा आपल्याला. अ रेफ्रिजरेटर विथ कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स 1/3 म्हणजे के गिव्हन आहे आपल्याला आणि केची व्हॅल्यू किती आहे बघा 1/3 एवढी व्हॅल्यू आहे. रिलीजेस 200 जूल ऑफ हीट टू द हॉट रिझर्वॉयर. हॉट रिझर्वॉयरला दिलेली हीट आहे म्हणजे Q1 आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे बघा 200 जूल आहे. देन वर्क डन ऑन द वर्किंग सबस्टन्स विल बी म्हणजे आपल्याला विचारलं इथे W गिवन आहे केचा फॉर्म्युला आहे, केची व्हॅल्यू आहे 1/3. Q1 हीट रिलीज टू द हॉट रिझर्वॉयर किती आहे बघा 200 जूल. W फाइंड आउट करायचा आहे. W फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला Q2 माहीत असला पाहिजे कारण Wचा फॉर्म्युला आहे Q1 - Q2. मग Q2 आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करावा लागेल. मग K = फॉर्म्युला काय असतो बघा K = फॉर्म्युला आहे Q2/W म्हणजेच Q2/Wच्या जागी आपण Q1 - Q2 असं टाकू शकतो. बघा Q2/Q1 - Q2 म्हणजे काय असणार आहे K. आता Kची व्हॅल्यू किती आहे 1/3 इज इक्वल टू Q2 आपल्याला माहिती आहे का नाही मग तो तसाच ठेवला. Q1 किती आहे बघा 200 आणि मायनस काय असेल Q2. मग आता इथे हे इक्वेशन आपण सॉल्व करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येईल 300 Q2 इज इक्वल टू 200 - Q2. 3 Q2 इथे काय येईल बघा 3Q2 3 × Q2 3Q2 इज इक्वल टू 200 - Q2. मग पुढे काय येईल हे सॉल्व केल्यानंतर 3Q2 + Q2 3Q2 + Q2 इज इक्वल टू 200. बघा 3Q2 + Q2 इज इक्वल टू 200 म्हणजेच 4Q2 इज इक्वल टू मिळाला 200. सो Q2 इज इक्वल टू 200/4 दॅट इज 50 जूल. म्हणजे आपल्याला Q2ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे बघा 50 जूल मिळाली. आता आपल्याला फाइंड आउट करायचे वर्क डन W आणि त्याचा फॉर्म्युला आहे Q1 - Q2. व्हॉट इज Q1? Q1 इज 200 minus Q2 is 50. 200 minus 50 that is answer will be 150 joule. This is the required work done. बघा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आपल्याला K गिवन आहे, Q1 गिवन आहे, W फाइंड आउट करायचा आहे. मग Wचा फॉर्म्युला Q1 - Q2 असतो. त्यासाठी आपल्याला Q2 पहिल्यांदा फाइंड आउट करावा लागेल. तो कसा काढला? Kचा फॉर्म्युला घेतला Q2/W. याच्यामध्ये Q2/W काय असतं Q1 - Q2 आणि इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज टाकल्या. पहिल्यांदा Q2 काढला, Q2 किती मिळाला 50 जूल मिळाला आणि त्यानंतर मग W इज इक्वल टू Q1 - Q2 म्हणजेच 200 - 50 आन्सर किती मिळालं बघा 150 जूल. ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. An ideal refrigerator has freezer at temperature -13 degrees Celsius. The coefficient of performance is 5. Then temperature of air will be. आता इथे काय सांगितले बघा की आयडियल रेफ्रिजरेटर आहे आणि त्याचं टेम्परेचर फ्रीझरचं टेम्परेचर हे किती आहे -13 डिग्री सेल्सिअस आहे. मग फ्रीझर हा कूल असतो ना, मग फ्रीझरमधून काय केली जाते हीट रिमूव्ह केली जाते आणि ती कुठे सप्लाय केली जाते ॲटमॉस्फिअरमध्ये. ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजेच कुठे सप्लाय केली जाते एअरमध्ये सप्लाय केली जाते. म्हणजे इथे सिंक म्हणजे कोण आहे तर फ्रीझरचा कूल जो टेम्परेचर आहे त्याला आपण काय म्हणतोय सिंक असं म्हणतो कूल पार्टला. आणि तिथून एअर रिमूव्ह केली जाते आणि ती ॲटमॉस्फिअरमध्ये काय होते हीट सप्लाय केली जाते. मग इथे अमाऊंट ऑफ हीट टेकन फ्रॉम द फ्रीझर ही काय असणार आहे Q2 आणि अमाऊंट ऑफ हीट गिव्हन टू द एअर ही काय असणार आहे Q1. ओके. मग आता इथं आपल्याला फ्रीझरचं टेम्परेचर दिलं आहे. मग फ्रीझरचं टेम्परेचर म्हणजे काय तर कोल्ड रिझर्वॉयरचं टेम्परेचर.
कोल्ड रिझर्वॉयरचं टेम्परेचर सिम्बॉल कोणता घेतो आपण, T2 हा सिम्बॉल घेतो. म्हणजे इथे हे -13 डिग्री सेल्सिअस हे काय आहे तर T2 आहे. T2 इज इक्वल टू -13 डिग्री सेल्सिअस. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की सेल्सिअसमध्ये टेम्परेचर घ्यायचं नाही. कशामध्ये घ्यायचं आहे, केल्व्हिनमध्ये घ्यायचं आहे. ओके, तर आता इथे किती आलं, T2 किती आहे -13 डिग्री सेल्सिअस. कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स के आहे 5 आणि आपल्याला विचारलं आहे टेम्परेचर ऑफ एअर दॅट इज T1. T1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता याच्यामध्ये केचा फॉर्म्युला बघा, आत्ताच आपण लिहिला केचा फॉर्म्युला काय आहे, Q2 अपॉन Q1 मायनस Q2. के इज इक्वल टू Q2 अपॉन Q1 मायनस Q2 म्हणजेच T2 अपॉन काय असणार आहे T1 मायनस T2 विच इज इक्वल टू. आता T2 जो आहे T2 तो किती आहे बघा -13 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 273 - 13 केल्व्हिन. बघा केल्व्हिनमध्ये किती असणार आहे तो 273 - 13. त्यानंतर डिवायडेड बाय T1 - 273 - 13. बघा केची व्हॅल्यू आहे 5, के टाकला आपण 5. 273 - 13 केले तर आन्सर किती येईल बघा 260. 273 - 13 आन्सर किती असेल 260 डिवायडेड बाय T1 - 260. काय केलं आपण, केची व्हॅल्यू पुटअप केली 5 विच इज इक्वल टू 273 - 13 260 डिवायडेड बाय T1 - 260 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे याच्यामध्ये 5T1 - 260 इंटू 5 इट इज इक्वल टू 260. 5T1 - 260 इंटू 5 इज इक्वल टू 260. आता इथे हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करा, याचं ॲन्सर 312 केल्व्हिन असं मिळेल. T1 इज इक्वल टू काय असेल बघा 312 केल्व्हिन आणि 312 केल्व्हिन म्हणजेच किती सेल्सिअस असतात तर 312 केल्व्हिन म्हणजे असतात 39 डिग्री सेल्सिअस. 39 डिग्री सेल्सिअस ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन असेल. बघा याच्यामध्ये आपण काय केलं तर केचा फॉर्म्युला घेतला, त्याच्यामध्ये T2च्या व्हॅल्यूज टाकल्या आणि केची व्हॅल्यू टाकली आणि मग T1 फाइंड आउट केला. T1 आला तो कशामध्ये केल्व्हिनमध्ये 312 केल्व्हिन आला आणि आता 312 केल्व्हिन ऑप्शनमध्ये नाही आहे, मग तो सेल्सिअसमध्ये कन्वर्ट केला, त्याच्यातून 273 मायनस केले, 312 - 273 केले तर आन्सर किती मिळतं आपल्याला 39 डिग्री सेल्सिअस. सर्वांनी हे तिन्ही एक्झाम्पल्स नोट करून घ्यायचे. आजच्या लेक्चरमध्ये आपण हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटर याच्यावर डिपेंड असणारे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. थर्मोडायनॅमिक्स या टॉपिकमधले जवळपास आपले सगळ्या सेक्शन्सचे न्यूमरिकल सॉल्व करून झालेत. बघा फर्स्ट होता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्यानंतर प्रोसेसचे डिफरंट टाईप्स आहेत, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटर हे सगळे सेक्शन आपण न्यूमरिकल्स पाहिलेले आहेत. तर आता तुम्ही एररलेसमध्ये जे एक्झाम्पल्स या टॉपिकवरचे आहेत ते सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. सर्वांनी एररलेस या बुकमधले थर्मोडायनॅमिक्स या टॉपिकमध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. प्रत्येक टाईपचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला सॉल्व करण्यामध्ये काही अडचण येईल असं मला वाटत नाही. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल, एखादं न्यूमरिकल जमत नसेल, त्यांनी पर्सनली मेसेज केला तरी त्याचं सोल्युशन त्यांना मिळू शकेल. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करणार आहोत.